आपल्याला आठवत असेल 1 ऑगस्ट 2021 या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री जे उद्धवसाहेब ठाकरे होते त्यांनी BDD मग त्याच्यात वरळी, नामजोशी आणि नायगाव ह्याचं पुन्हा एकदा कामाला चालना दिली होती. तेव्हापर्यंत काम ठप्प पडलं होतं, ते काम सुरू झालं. आज आपण पाहतो जसं आमच्याकडे वरळीमध्ये टाटांनी एक केलेलं आहे, इथे L&Tने खूप सुंदर इमारती केलेल्या आहेत. पण जवळपास 2 महिने ह्या इमारती बनून तयार आहेत. चावी वाटपचं अजून मुहूर्त मिळत नाही. आज सोर्सेस, जसं आता आपल्याला सकाळी इराणबद्दल सोर्सेसबद्दल कळतं आहे, तसं सोर्सेस म्हणून सूत्रांकडून कळतं आहे की चावी वाटप 16 तारखेला होईल. मुद्दा असा आहे की अनेक लोक आता रेंटवर आहेत बाहेर. 11 महिन्याचं रेंट त्यांना भरावं लागतं. ते रिन्यू करायचं की नाही करायचं, चावी कधी मिळणार, कारण आता जर हे सगळ्या खोळ्या बनवून आता 2 महिने झाले असतील, डीप क्लीन किती वेळा करणार, कधीतरी हस्तांतरित करायला लागतील. तर मुख्यमंत्री लवकरात लवकर मुहूर्त काढावा ही आज आपल्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मागणी करतोय. मागच्या महिन्यात देखील मागणी केली होती पेपरमध्ये बातमी आल्यानंतर, आणि हाच मुद्दा आहे की लवकरात लवकर ते लोक शिफ्ट झाले की पुढच्या टप्प्याला काम सुरू होऊ शकतं. नाही, आता अनेक गोष्टी तशाच आहेत ना. आता बघा तुम्ही, गोराईमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आम्ही केले, अजूनही उद्घाटन झालं नाही. 3-4 महिने बनून, 6 महिने झाले बनून तयार आहे. वनराई जी आपली रेल्वे आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, ती पण तशीच आहे. हे आता तसं आहे. अनेक गोष्टी ह्या बनून तयार आहेत आणि उद्घाटन होत नाही आहेत. हे कशासाठी, दिरंगाई कशासाठी, कुठचा मुहूर्त काढताय? निश्चितपणे आज आमची व्हिजिट लागली आणि आज त्यांना तारीख मिळालेली आहे. मी हा इम्पॅक्टच समजतो. पण गेले 2 महिने आपणच प्रेसच्या माध्यमातून सांगता की हे तयार असूनही होत नाही आहे. आज आपण पाहिलं असेल अनेक रेस्टॉरंट्सकडून हे आपल्याला कळत आहे की रेस्टॉरंट्स बंद पडत आहेत गॅसमुळे, किंवा कुठे पाईप्ड गॅस जो आहे महानगरचा तो कमी पडायला लागलेला आहे. अनेक ठिकाणून अशाच्या बातम्या येत आहेत. भीती लोकांच्या मनात बसलेली आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं, किंबहुना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि आपले प्रश्न जे असतील ते पण त्याचं उत्तर द्यावं. कारण इराण युद्धामध्ये जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत पुढच्या 2-3 महिन्यांसाठी, ते खूप भयानक असतील. ॲटलिस्ट आपली तयारी तर होईल, मनाची तयारी होईल, आणि काय नक्की दुष्परिणाम असतील आपल्याला कळतील. कारण पहिलं क्षेत्र जे आता इफेक्ट होणार आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र आहे. आणि आपण पाहिलं असेल आर्थिक पाहणी अहवालामध्ये सेवा क्षेत्र हे महाराष्ट्रातलं वाढणारं क्षेत्र आहे. तेच जर इम्पॅक्ट झालं तर मग पुढे काय? कृषी क्षेत्र स्लोडाऊन दाखवत आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील तेवढी ग्रोथ नाही आहे, ती पण जो स्लोडाऊन झाली त्याच्यावर कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणं गरजेची आहे. आता एक चांगलं झालं, आज कोर्टाने आमचं बाजू ऐकून घेतलेली आहे आणि हे सांगितलेलं की 2 आठवड्यानंतर आम्हाला तारीख देतील. आज पण वेळ दिली होती त्यांनी तेवढीच. समोरच्या पार्टीला आर्ग्युमेंट करायचं नव्हतं, तरी देखील आम्ही सांगितले की रिटन सबमिशन जे दिलं आहे ते जे न्यायमूर्ती त्यांनी वाचून घ्यावं. मला वाटतं हा एक चांगला टप्पा पुढे आम्ही गेलेलो आहे आणि सगळ्यांच्या ज्या हे आहेत, आशा आहेत, ते अजून वाढलेले आहेत. ह्या जानेवारीमध्येचे जे ऑनरेबल आपले चीफ जस्टिस आहेत त्यांनी सांगितलं होतं, सन्माननीय चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं होतं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉईड. डिनाईड पण नाही, जस्टिस डिस्ट्रॉईड, हे त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये येऊन. आणि तेच आम्ही पाहतोय की आता 3 निवडणुका होऊन गेल्या, अनेक वेगळे टप्पे होऊन गेले, अधिवेशनं होऊन गेली. कुठे ना कुठेतरी याचा निकाल लागला पाहिजे, सोक्षमोक्ष लागला पाहिजे. पण जसं मी सांगितलं की आजची जी सुनावणी झालेली आहे त्याच्यात आमच्या आशा पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत, कारण कोर्टाने आमची बाजू ऐकून घेतलेली आहे, रिटन सबमिशन्स मागितलेले आहेत जे आम्ही सबमिट केलेले आहेत. आता समोरच्या बाजूकडून आर्ग्युमेंट होणं गरजेचं आहे. ते झालं की विषय मार्गी लागेल असं वाटायला लागलेलं आहे.